नमस्ते आणि तुम्ही सगळ्यांनी कसं आहे. मी अर्निका डोंगरे. आज आम्ही बघणार महाराष्ट्राचे हस्तक्षेत्राचे खूप फनी रील्स. मीनी तुम्हाला सांगितलं होतं ते बिल्लीवाले व्हिडिओमध्ये की आम्ही फक्त मराठीमध्ये गोष्ट करणार आणि साथमध्ये आणि काय सांगू आता. मला मराठी खूप कमी येते पण मी प्रयत्न करते मराठी सांगायला. मी महाराष्ट्रामध्ये राहते आणि मला मराठी शिकायची आहे. मी थोडी मराठी शिकली आहे कॉलेजमध्ये, पण तरी पण मी थोडं प्रयत्न करणार. चला सुरू करा आजची फनी व्हिडिओ जे इंटरनेटवर खूप व्हायरल आहे. चला बघूया. चला या सुरू करूयात हस्तक्षेत्र ही फनी व्हिडिओज. आणि माझी मराठीला माफ करा, मला मराठी किंचित येते, तरी पण मी ट्राय करणार तुमच्यासोबत मराठीमध्ये गोष्ट करायची. सगळ्यांना थोडं कॉपरेट करून टाक मला. आणि चला बघूयात आज की व्हिडिओ. कर दी है ख्वाहिशें मुझको तुझको है बनाया, कर दी है ख्वाहिशें. फिक्स है प्रिया, फिक्स है प्रिया, फिक्स है प्रिया. रंग जाऊं मैं दो रंग में न जाऊं केसरिया मेरा. कोण पडला? फिक्स है प्रिया. तर हे येतात गोरमोरे ते शिवाली परबला आणि प्रियाला आलं होतं सोबत. ही एपिसोड खूप फनी होतं. मी पूर्ण बघितला आहे, पण हे पार्ट खूप चांगला आहे. इंटरनेटवर अगर कोणी केसरल्या सॉन्गचे लिरिक्स पाठवले तर हे भाई अल्ट्रा प्रो मॅक्स ओनली लेजेंड्स कॅन अंडरस्टँड दिस. फिक्स है प्रिया. रंग जाऊ सॉरी रिक्षा. तुम्ही मला तुमचे फेवरेट कोणचे कलाकार आहेत पूर्ण हस्तक्षेत्रामध्ये सांगा. मला तर सगळे आवडते, पण मला पर्सनली समीर चौगले आणि गौरव मोरे खूप आवडतं. आणि ओमकार राव पण, त्यांची ॲक्टिंग एवन आहेत. सगळे चांगलं करते असं नाही, पण माझं ओपिनियन आहे हे. तुम्ही तुमचं ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण व्हिडिओवर जा. दादा प्लीज रिक्षा. समीर चौगरेचं हमारे को तुम को इज ऑल्सो गुड पार्ट मला खूप आवडतो. माझी मराठी अशी, त्यांची हिंदी अशी आहे. तर काय सांगू मी. चला रिक्षा रिक्षा अंधेरी या. हे भाई खूप भारी एपिसोड होता हे लॉली फॅमिली माझी फेवरेट आहे. आणि त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे खलास भाई, खलास. इंसान तिथेच मारतो, पेट हसून मरतो. नमस्कार या बसा. नमस्कार या बसा. हा बोला, काय होते मुळात तुम्ही कोण आहात मला सांगा. मी शिवाली, मी बिवाली, मी पावली, मी आवली. नाही बरोबर आहे. हे रिॲक्शन ते पिचेवाले नर्स तुम्ही बघितलं का. आणि पूर्ण स्किटमध्ये त्यांचं रिॲक्शन हे असतं. पण ते समीर चौगलेने रॉक केलेलं आहे भाई. आयुष्यात तसे तर आपण काय करणार. मी वेगळं विचारतोय तुम्हाला, तुमची नावं काय, कोण आहात तुम्ही, नावं काय. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावं आहेत तुमची. मी बिवाली, मी पावली, आवली कोली, मी आवली लावली कोली. की मी आणि मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अक्षरशः वयाच्या 6व्या वर्षी आईवर कविता लिहिली. अरे वा. आईवर कविता लिहिली आणि यांनी काय समजलं की
आईची बॉडीवर आईची हे काय सांगू आता बॉडीवर लिहिलं. ऑब्जेक्शन नाही घेतलं का नाही, म्हणजे शाई बी लागली असेल ना सगळं ते दिवसभर काढत बसेल ना. बावळटच का रे? बावळटच तू आईवर कविता बापरे नॉनसेन्स. अक्कल नाही दिली देवाने तुला. सॉरी अरे आईवर म्हणजे आईच्या अंगावर लिहितं का कोणी कविता? आई या विषयावर कविता लिहिली आहे. आता उद्या तुला पाण्यावर निबंध लिहा म्हटलं तू पाण्यावर जाणारच का लिहायला? असतोस काय बावळट? हा तर मला अजून ह्यांचे स्किट्स खूप आवडते मला. इवन ते ऑफिसवाला स्किट तिथे ते वेश्या ते बॉस बनते आणि ही समोरच्या गल्ली त्याला युनियन काहीतरी बनतो ते स्किट पण मला खूप आवडतं. त्याचं तर लेवल ऑफ एंटरटेनमेंट आहे ना हे शोमध्ये मी काहीच सांगत नाही. मी फक्त हे शो बघते जब मला असं वाटते ना की काहीतरी हवं जिंदगीमध्ये काहीतरी जोक्स पाहिजे मला मराठीमध्ये तर मी हे बघते. परफेक्ट फॅमिली शो जस्ट लाईक कपिल शर्मा शो. खूप भारी होतं की आणि मग त्याच्यानंतर मला खूप त्या कवितेसाठी जरा मला माझ्या ग्रुपशी बोलायचं नीट करा. मला तुझा कोमलनीचा प्रॉब्लेम आहे बाम लावत जा. हम बेवफा हे खूप भारी गाते पण ओमकारराव आणि रसिका मला हे नाव आता मला याद नाही येतो आहे पण खूप चांगलं गाते दोनों पण. आणि हे समीर चौगुले तिथे खूप भारी कॉमेडी करते. मला हे स्किट पण आवडते. 50-50 आवडते नाही पूर्ण नाही पण माझं ओपिनियन आहे. तुम्ही तुमचं ओपिनियन सांगा तुम्हाला कोणतं स्किट किती आवडतं आणि तुम्हाला कोणतं पार्ट आवडला हे व्हिडिओमध्ये सांगा. काजू खाजा अरे हम वफा को जागा ना सके झिंगालाला अरे झिंगालाला एक मिनिट थांबा. शिस्त म्हणजे शिस्त. यांनी काय सांगितलं आता? झिंगालाला आहे ना? लालसर झिंगा कोण बोललं? बोल नाही ना आता एक्सपोज करतो. अरे एक बोल. झिंगालाला हू बरोबर आहे तू बोल. झिंगालाला हो कुर कुर तू बोल रे. लालसर झिंगा हो. जिया जले जा जले नैनो तले. दो शी हॅज अ नाईस व्हॉइस ब्रो. मला त्यांची आवाज खूप पसंत आहे. दोन सीन धुआ जले जानू ना सके जिया जले जा. नाव दिस पार्ट इज आता हे पार्ट खूप भारी आहे समीर चौगुलेचं. मिनी ही पार्ट 100 तास बघितला आहे आणि खूप हसली मी. तुम्ही पण बघा आणि हसाने मला सांगा तुमचं फेवरेट सॉन्ग कोणचं हवे. उंदीर मांजर पकडिंगो मांजर उंदीर पकडिंगो दिवसभर हेच करायचं. तुला देतो सल्ले मारन कन खल्ले. लग्या मोरे ओ हे लिहायला घ्या. ओके काय लिवायला घेऊ? हे प्रसाद खांडेकरांनी मोरेचं पण खूप चांगलं आहे हा स्केट. ही पण बघितला. मी तुम्हाला सांगते मी सगळे स्केट्स बघती. मी हसरसत्तरचे फॅन आहे. मला मराठी बोलायला खूप वेळ लागतं पण मला मराठी समजूच येते. आणि चला बघूया हे स्केट. नाटक लिहाल लिवायचं म्हटलं मी पिक्चर पण लिवी. टर्म इन्शुरन्स पॉलिसी 80 लाखाची. मी गेल्यावर तुम्हाला 80 लाख रुपये मिळणार आहेत. ब्रो त्याचं रिॲक्शन कसं होतं? 80 लाख 80 लाख 80 लाख हो बाळा. आई हा माणूस 80 लाखाचा आहे. मेरा मर्द 80 लाख का है. 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 मेरा मर्द मैं हूँ मर्द टांगे वाला. बस मेल्यावर तरी या स्त्रीला सुख मिळू दे.
आणि सुख मिळण्यासाठी स्त्रीला मरावं लागतं हेच खरंय. वहिनी सामाजिक झाल्यावर रेटिंग घसरता पचकन. मग परत मीटिंग होते. मग तसं नको, तुम्ही आवर घाला स्वतःला. तुमच्या सामाजिकच्या नादात ना शो बंद पाडायचा तुम्ही. लोकांनी नवीन गाड्या घेतल्या आहेत, हप्ते भरायचे आहेत. हे सीनमध्ये त्यांनी तोंड कोणाला मारतलं ते पिपीला. पिपीनी नवीन गाडी घेतली आहे तर ओमकार राऊत असं लाईक कशाला माहित नाही, पण ते रिॲक्शन खूप भारी होतं पिपीचं. बघा मुलांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून किती थे 18,28,280 वर्ष झाली बुवा. डोकं बिका फिरलंय का रे तू? हे काय लिहिलंय तुम्ही? 18,28,280 वर्ष झाली. 80 वर्ष झाली सर. भारताला स्वातंत्र्य होऊन म्हणजे पृथ्वीची निर्मिती आणि भारताचं स्वातंत्र्य जवळजवळ एकच झालेलं आहे. खूप भारी होतं. अरे यार, असे छोटे हे लहान जे जेस्टर्स आहे ना ते खूप चांगले वाटते माहिती आहे का. आणि मला तर खूप असं एन्जॉयमेंट वाटते ह्याच्यात. एवढी वर्ष तर आजसाठी इतना काफी आहे. आणि मला पण मराठी शिकायला खूप वेळ लागणार, मला हे माहीत आहे. तरी पण तुम्ही मला तुमचं फेवरेट भाग कमेंट करून सांगा. आणि मीनी अगर काहीतरी चुकून सांगितलं होतं मराठीमध्ये तर ते पण आपण कव्हरअप करून यात. तुम्ही मला सांगा मी कुठे गलत सांगितलं आहे. चला भेटूया अगले पार्टमध्ये. धन्यवाद.